राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुरनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धनमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचन अमृतंच अद्वैत भावपटुता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैवं श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। हा विचारुनी अहंकारू सांडिजे मग अस्तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली। ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायातील 6व्या श्लोकावर भाष्य करीत असताना महाराज म्हणतात की आपल्याजवळ विचाराची एक अशी सिद्धी आहे, मनुष्य देहातल्या जीवाजवळ एक महासिद्धी आहे, फक्त ती त्याला ज्ञात नाही, त्याच्या ती लक्षात नाही किंवा तिचं काय महत्त्व आहे, तिची शौर्यगाथा काय आहे, किंबहुना तिचा उपयोग आपल्या स्वतःसाठी काय आहे, याचं फक्त त्याला यथार्थ ज्ञान नाही। नाहीतर मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असती केवळ माझी ठाई। भगवान म्हणतात की अरे मनुष्य जातच ही स्वभावताच विचारवान आहे, भजनशील आहे आणि केवळ मला प्राप्तीसाठीच ती तयार झालेली आहे। म्हणजे याचा अर्थ मनुष्य देहातला प्रत्येक जीव हा परमात्मा प्राप्तीचा अधिकारी आहे, किंबहुना मनुष्य देहातल्या जीवालाच परमात्मा प्राप्ती करून घेता येते। तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे। महाराज म्हणतात मनुष्य देहातल्या जीवाला याच देही हाची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा। पहा, याच देहात, दुसऱ्या देहात नाही, दुसऱ्या लोकात नाही, कुठंच नाही, स्वर्गात नाही, वैकुंठात नाही, नाही लोकात नाही आणि कोण्या शरीरातही नाही। पहा, शरीर म्हणलं की आपल्याला काय लक्षात येतं? आकार। शरीर म्हणलं की जसं स्त्री म्हणलं की काय लक्षात येतं? कुत्रा। हो काय? स्त्री म्हणल्यावर कुत्रा ध्यानात येतो का? स्त्री शब्द उच्चारल्याबरोबर कुत्रा ध्यानात येतो का? काय तो एक विशिष्ट आकार ध्यानात येतो। पुरुष म्हणलं की एक विशिष्ट आकार ध्यानात येतो, बरोबर आहे? म्हणजे शब्द त्या रूपाचं ज्ञान करून देतो, बरोबर आहे? तसं मनुष्य देह म्हणलं की आकार लक्षात येतो, नाही का? काय 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, नाही का? नाक आहे, हात आहे, पाय आहे, आणि हे कोणाला नाही? नाही, पण असं नाही, एक विशिष्ट आकार की या देहामध्ये दिले इंद्रिय, हात पाय कान दिले। तुम्हाला दिले का पशुपक्ष्याला दिले? कोणी तक्रार करू शकतं म्हणून तर महाराज आम्हालाच काय सगळ्यालाच दिले। हां, दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन।
पण जेणे तू जोडसी नारायण, इथे ही किमय आहे. तू कोणाला जोडल्या जाऊ शकतो? नारायणाला. पहा, नासे जीवपणा भवरोग. बस एवढी क्रांती या देहात प्रत्येकाला होऊ शकते आणि सहज होऊ शकते. पहा किती लवकर होऊ शकते. अहो, जी गोष्ट प्राप्त नाही तिला प्राप्त करायला उशीर लागतो, आणि प्राप्त असलेली वस्तू प्राप्त करायचीच नाही, फक्त प्राप्त आहे ही कळायची काम आहे, कळण्याचं काम आहे. म्हणजे प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्त असलेल्या संसार दुःखाची निवृत्ती. पहा, इतकी सोपी आणि साधी भाषा ज्ञानेश्वर महाराज आदी संत करतात, आणि आपल्याला फक्त त्या भाषेचा अर्थ आपल्याला झेपला पाहिजे, आपल्याला पचला पाहिजे. पहिली गोष्ट ऐकायला मिळालं पाहिजे. पहा, आपल्याला अभंगावर, ज्ञानेश्वरीवर, गीतेवर प्रवचन सांगणारे विद्वान पंडित भक्कम आहेत. हां, चूक बोलत नाहीत ते, पण ते आपल्याला पचत नाही, ते आपल्याला झेपत नाही. मग ते पचत नाही, आपल्याला जर झेपत नाही तर तो वक्ता आपल्यासाठी कामी आहे का? पण ज्ञानेश्वर महाराजांनी अशी किमया केली की 56 भाषेचा केला असे गौरव, भावार्णवी नावं उभारली. 56 भाषा आहेत युक्त याच्यात, सगळ्याच भाषिकाचा समावेश आहे. पुन्हा माझे मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, आणि घेणे देणे वरी सुख होऊ दे या जगा. वा, कोणची विद्या सांगितली? ब्रह्मविद्या, योगशास्त्रे, सुपनिषदू. पहा, म्हणजे याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्मा प्राप्तीचा सोपा उपाय अगदी एका वाक्यात, एका ओवीत, कधीकधी तर ओवीतल्या एका तुकड्यात, कधीकधी 2 तुकड्यात, कधीकधी 3, कधीकधी 4, एकाच ओवीला पटवून देण्यासाठी महाराजांनी शेकडो ओव्या लिहिल्या. आपल्याला त्या ओवीचं महत्त्व कळावं, त्या ओवीचा अर्थ आपल्याला लागू व्हावा, आणि आपण त्या शब्दाच्या मागं जाता जाता, त्याच्या अर्थाच्या मागं जाता जाता आपलं जीवन अर्थरूप झालं पाहिजे, तदाकार झालं पाहिजे. त्या शब्दाचा जो अर्थ आहे तदाकार झालं पाहिजे. आता गंमत अशी आहे की मनुष्य देहातल्या जीवानं, पशु पक्ष्याच्या जीवानं देहाचा अहंकार धरणं ठीक आहे, कारण तिथं विचार नाही आणि त्याला संशय बी येत नाही. जसं कुत्र्याला जर हाड म्हणलं तर कुत्रं पळतं, पण त्याला विचार, त्याच्या कानावर शब्द जातो, पण त्यालाही अंतःकरण आहे. पण त्याला आपल्याला कुत्रं का म्हणले, मी कुत्रा कसा असू शकन? त्या आतल्या चैतन्याला आकाराबद्दल संशयच येत नाही. त्यांनी ठरवून टाकलं की आपण कोण आहेत? कुत्रा आहे. म्हणलं की हाड म्हणलं की कुत्रा पळतो. जवळ असलेली शेळी मांजर जर असली ना, ती हाड म्हणल्यावर ती पाहत बी नाही, कारण तिनं ठरविलं हा शब्द कुत्र्यासाठी आहे. हां, प्रत्येक पशु पक्ष्यानं शरीराच्या आकाराला मी म्हणून ठरवून तो संस्कार अंतःकरणामध्ये मी देह आहे, असा आकारवान आहे, असं त्यांनी काय केलं, प्रत्येकानं दृढ केलं, आणि त्याच विचारावर त्याचं जीवन चालू आहे. एखाद्या बैलाचं नाव ठेवलं तर तो बी त्याच बैलाला ठेवलं आणि त्याच बैलाला हाकारलं तर तोच बैल येतो, दुसरा बैल येत बी नाही. पहा, त्यांनी नावाचा कधी कधी आकाराचा काय केला, अंतःकरणामध्ये अहंकार धरला. अहंकार धरला म्हणजे अहम म्हणजे मी, अहम म्हणजे कोण? मी. मग मी कोणाच्या हृदयात नाही? सर्वांच्या हृदयात. अहो, कोणाच्या बी हृदयात मी चालू आहे का नाही? मी चालूच आहे. हां, सहज आहे, स्वाभाविक आहे, कारण अंतःकरण सत्वगुणाचं आहे, आणि सत्वगुणामध्ये परमात्म्याचं काय पडलं? प्रतिबिंब पडलं. तमगुण आणि रजगुणाच्या पदार्थात त्याचं प्रतिबिंब होत नाही. जसं सूर्य आकाशात प्रकाशित झाला, उदय पावला, त्याला पाणी जर मिळालं तर तो पाण्यामध्ये काय होतो? त्याचं प्रतिबिंबित होतं, प्रतिफलित होतं, नाही का? विशेष दुसरी गोष्ट, आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं.
म्हणजे त्याचं प्रतिबिंब पडायला उपाधी कशी पाहिजे? स्वच्छ पाहिजे. नाहीतर ती मातीवर प्रकाश नाही का प्रतिबिंब नाही? हा प्रकाश आहे. जो प्रकाश सूर्याचा पाण्यावर आहे तोच प्रकाश त्या मातीवर पण आहे. तिथंच आहे, लगे जवळच आहे. पण त्याच्यात प्रतिबिंब उमटत नाही. पाण्यात प्रतिबिंब काय होतं? उमटते. म्हणजे प्रतिबिंब उमटण्यासाठी काय लागते? एक विशिष्ट अशी अवस्था लागते, व्यवस्था लागते. तसं सर्वांच्या अंतःकरणामध्ये परमात्म स्वरूपाचं प्रतिबिंब, परमात्मा व्यापक असल्यामुळं सगळे अंतःकरण परिच्छिन्न आहेत आणि अंतःकरण सत्वगुणाचं आहे. त्याच्यामुळं त्याच्यात ते प्रतिबिंब स्वाभाविकच आहे, ते प्रतिफलित झालेलंच आहे. म्हणून सगळ्याच्या अंतःकरणामध्ये मी 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 अहम अहम अहम, बरोबर आहे. पण तिथं बुद्धी बी आहे. नुसतं अंतःकरण आहे का बुद्धी बी आहे? विचार करायला बुद्धी बी आहे. पण पशु पक्ष्याच्या अंतःकरणात जी बुद्धी आहे ती मी आकारवान देह कसा असू शकेल किंवा याच्याहून मी कसा वेगळा आहे असा संशयसुद्धा त्याला येत नाही. देहाच्या आकाराबद्दल जो निर्णय झाला आहे त्याने तो कसा मानला? सत्य मानला, खरा मानला. आणि खरा मानूनच ते त्याचा व्यवहार चालबिती व्यवहार सत्य म्हणून. हां, ते संस्कार पाळला आणि त्यांनी तो व्यवहार खरा म्हणून त्यांनी पाळला. माणसाला तसंच झालं. माणसाच्या शरीरातल्या त्या आभासाला, त्या चैतन्याला तसंच वाटायला लागलं काय की मी माणूस आहे. गीताबाई म्हणलं की सीताबाई मागं पाहत नाही. हां, रामकिशनराव म्हणलं की प्रभुराव मागं पुढं पाहत नाही. ते म्हणते हां आपल्याला म्हणलं नाही. त्यांनी आकाराला, नामाला, रूपाला काय केला? मी म्हणण्याचा काय केला? दृढ असा निश्चय केला. आणि मीच देह आहे असा त्या आतल्या जो देह मी नाही, जो मी देह नाही त्या मीनं देहाला मी म्हणण्याचा काय केला? आतमध्ये अहंकार केला. आणि तो अहंकार पुन्हा कसा झाला? दृढ झाला. आणि दृढच झाला नाही तर निसंशय पक्का झाला. त्याच्याबद्दल संशयसुद्धा वाढत नाही. एखाद्या बाईला जर विचारलं तू बाई आहे का नाही? हो बाई आहे. माणसाला विचारलं तू कोण आहे? मी माणूस आहे. हा महाराज मी माणूस, मी बैल नाही, मला शिंग नाही, मला शेपूट नाही. त्यांनी बी त्या बैलाच्या आकाराचा काय केला यांनी पाहिलं आणि या देहाला पाहिलं. हां, त्यांनी असा परिचय दिला का की हा देह मनुष्य आहे? नाही, त्यांनी परिचय कसा दिला? मी मनुष्य आहे, त्याच्यात मी आहे आणि तिथं देह पण आहे. पण मी देह नाही, हे बरोबर आहे. मी आहे आणि देह आहे. पण त्याचा आकार धरल्यामुळं काय वाटायला लागले की मीच देह आहे. जसं व्यापक आकाश आहे, व्यापक आकाश त्या घटामध्ये तिथं आलं म्हणण्यापेक्षा त्या घटामध्ये जे प्रतीतीला यायलंय आपण त्या आकाशाला काय म्हणतो? ते घट आकाश आहे. आकाश कधी घट आहे का? घट आहे आणि आकाश. पण त्या आकाशाला नाव काय दिलं? घट. आता घट ही त्या आकाशाची काय आहे? उपाधी. आणि आकाश हे ते उपहित आहे. आणि उपहित त्या उपाधीहून नेहमी वेगळं असते. पण ते वेगळं कसं आहे आपल्याला वाटत नाही. आपल्याला असं वाटतंय की त्या घटाला सोडून आकाश कवाच नाही. ते घटच आकाश त्याचं खरं म्हणणं आहे. पण आता ते महाआकाश होण्यासाठी त्याला काय करावं लागेल? नाही, त्याला घट फोडायचं काम आहे का? मग ते आकाशाची एकरूप नाही का वरच्या? मग त्याला एकरूप व्हायचंय का एकरूप आहे ठरवायचंय? तसं आपल्याला परमात्मा व्हायचंय का परमात्म्याची भेट व्हायची का परमात्मा रूप आहे ते एवढं लक्षात नाही? परमात्मा रूप आहे एवढं लक्षात नाही. आणि मग परमार्थात काय होत असते? देव भेटत नाही. देव का भेटत नाही? कारण देव आपल्याहून भिन्न वस्तूच नाही. काय? हां, आपल्यालाच देव म्हणलेलं हे लक्षात घेतलं पाहिजे. परमात्मा सुद्धा कोणाला म्हणले? आपल्यालाच म्हणले. आत्मा कोणाला म्हणले? आपल्यालाच म्हणले. कुटस्थ कोणाला म्हणले? आपल्यालाच म्हणले. साक्षी कोणाला म्हणले? आपल्यालाच म्हणले. चैतन्य कोणाला म्हणले? आपल्यालाच म्हणले. हां, चैतन्य का म्हणले आपल्याला? जड मी नाही म्हणून. साक्षी का म्हणले? तर हे जे साक्षात येणारे जे पदार्थ आहेत त्याच्यावर मी कसा आहे त्याला जाणणारा. हां, मी वेगळा आहे
म्हणून आपल्याला साक्षी म्हणलंय. हां, म्हणून आपण कुटस्थ काऊन म्हणलंय? कुट म्हणजे मिथ्या. मिथ्या असलेल्या बुद्धीमध्ये ज्याचा प्रकाश पडला, कोणाचा पडला? ब्रह्माचाच पडला. ब्रह्माचाच पडला ना. व्यापक जे ब्रह्म आहे म्हणजे स्वरूप आपलं ब्रह्म आहे, त्यात आपलाच प्रकाश पडला का नाही? पण बुद्धी संबंधानं आपल्याला कुटस्थ नाव आलं. जसं एखादा माणूस रस्त्याने चालायला, तो पुरुषच आहे, पण म्हणले तुझा परिचय सांग, तर तो म्हणला मी सखूबाईचा नवरा आहे. आता त्यांनी त्याचा पुरुषाचा परिचय काय झाला? त्या सखूबाईला घेऊन द्याला. हां, मग त्या सखूबाईशी लग्न होण्याच्या अगोदर तो पुरुष नव्हता का? हां, उद्या सखूबाई मेली तर त्याचं पुरुषत्व जाईन का? नाही. म्हणून त्याला तिकडून परिचय द्यायचं काम आहे का? इकडूनच पुरुष आहे तो. पण तो तिकडच्या संबंधानं सांगतो की मी फलाना आहे, मीचा नवरा आहे, मीचा भाऊ आहे, मी याचा लेख आहे. असा देह संबंधानं वेगवेगळा आपण आधी देहाला मी समजल्यामुळं देहाचा अहंकार अंतःकरणामध्ये काय झाला? पक्का झाला. देहाचा आकार बदलायला आहे. बालपणाचा बघा तुम्ही, आपण बघा या देहाचा बालपणाचा आकार आता आहे का? नाही. आकार तो काय झाला? क्षणाक्षणाला काय व्हायला? बदलायला. काळाच्या ओघामध्ये तो काय व्हायला लागलाय? बदलायला. आयुष्य जात आहे पहा. आयुष्य कोणाचं चाललंय? या शरीराचं आयुष्य काय व्हायलंय? चाललंय. जसं पाणी वाहत आहे पहा. पाहणारा वाहतो का? पाहणारा वाहत नाही. पाहणारा पाहणार आहे आणि वाहणार आहे. तसं आयुष्य जाणार आहे आणि मी त्याला जाणणार आहे. मग जाणणारा जातो का जाणणारा जाणितो? मग मी बालपणा गेलेला जाणला का नाही? जाणला. तारुण्य गेलेलं जाणलं. शरीराचं तारुण्य गेलं, वृद्धाक्य आलं, ते बी जाणलं. म्हणजे मी बालपणात होतो तोच मी तरुणपणात आहे आणि तोच मी वृद्धपणात आहे. म्हणजे मी देहाबरोबर बदललो नाही. म्हणून देहाचा माझा देहाला मी म्हणण्याचं काही काम नाही. आता जर एखाद्या तरुण माणसाला म्हणलं हे पोरा इकडे, तर त्याला राग येतो. तो म्हणतो तुम्हाला काही वय मर्यादा कळते का नाही? काय चेष्टा लावली तुम्ही? हां, बालपणचे काही ढंग गेले का नाही तुमचे? आता मी प्रौढ झालो, आता मला काय म्हणा? तरुण म्हणा. हां, मी राव झालो नाही का, माझं लग्न झालं, आता मला राव म्हणा. आणि एखाद्या म्हाताऱ्याला जर म्हणलं ए पोरा, तर ते तो म्हणतो काय तुम्ही तुम्हाला तर वय मर्यादाचं काही राहिलंच नाही, तुमची अजून पोरकट बुद्धी गेलीच नाही. पण देहाला मी गेलेल्या देहाला मी म्हणणं हे त्या आतल्या जीवाला त्या चैतन्याला परवडायला का? त्याला मान्य करायला का? तो नाही. पण तो कोण्या ना कोण्या देहालाच मीच पाणायला आहे. बालपणा गेला की तरुण देहाला धरायला आहे, तारुण्य देह गेला की म्हातारपणाच्या देहाला धरायला आहे. आणि म्हातारपणाचा देह चाललाय चाललाय का जाणारच आहे? त्याचा स्वभाव आहे. शरीर जात आगवे नाशिवंत स्वभाव आहे. त्याचा स्वभाव आहे उत्पन्न होणे, दिसणे आणि नष्ट होणे. 6 विकार आहेत त्याला. ते त्याच्या स्वभावानं चालले. मग आता ते त्याच्या स्वभावानं चालले, तो त्याचा स्वभाव आहे. तो जड असून विकारी असून पण तो त्याचा स्वभाव सोडायला का? आणि आपण त्याला जाणणारे असून आपण त्याचा स्वभाव माझा स्वभाव ठरविला आहे. मी बालक आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे नाही का? आणि मग उद्या एक दिवस मी मरणार आहे. महाराज काही करा, काय वेदांत सांगणारे महाराज आहेत, त्याचं दर्शन झालं, त्याचं एक कीर्तन ऐकलं ना, आपलं मरणच जात आहे. कुठं जाते? अरे कुठं जाते? आपल्याला मरण होतं का मरणाचा भ्रम होता? भ्रम होता. मरणाचा भ्रम होता का भ्रमाचा अहंकार होता? भ्रमाचा अहंकार होता. आणि किती पक्का होता? दृढ होता. देह गेला तरी बी देहाचा अहंकार जात नाही. पहा, बालपणाचा देह गेला अजून बी असं वाटतं की मी तिथं तसा होतो. म्हणजे अहंकार पकड आहे. अहंकाराने काय केली? आतमध्ये पकड धरली आणि शरीर संपायले, पण अहंकार काय केलाय? पकड. हां, जातीचा अहंकार.
मी माळी आहे, मी तेली आहे, मी गुर्रव आहे, हां मी अजून मुसलमान आहे, मी मराठा आहे, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी शीख आहे. कोण? शरीर. अरे शरीर जात बी नाही. शरीराला कुठं जात आहे का? नाही, नाही. शरीर ब्राह्मण आहे का? नाही. शरीर ब्राह्मण नाही. शरीर वकील आहे का? शरीर डॉक्टर आहे का? मग वकील, डॉक्टर, ब्राह्मण, शेतकरी हे काय आहेत? टेलर हे काय आहेत? व्यवसाय आहेत. व्यवसाय आहेत का शरीर आहे ते? आता टेलर हे शरीर आहे का व्यवसाय? व्यवसाय आहे ना ते. कपडे शिवायचं काय आहे? व्यवसाय. व्यवसाय. तुम्ही पुन्हा दुकानावर गेले की दुकानदार मानता. तुम्ही शाळा शिकवायला की तुम्हाला काय म्हणणार? गुरुजी म्हणणार. वकिली करायला की वकील. आणि माणूस तर एकच आहे. मग शरीर असं दिसतंय का पुढं असं रस्त्याने जाताना की ओळख अशी होती का शरीर दिसल्याबरोबर की ह्यो ब्राह्मण आहे आणि ह्यो वकील आहे असं दिसतंय का? नाही. असा परिचय होतो का शरीराला पाहून? नाही. मग शरीर वकील आहे का डॉक्टर आहे का शरीर शरीर आहे? शरीर शरीर आहे. शरीर शरीर आहे. आणि शरीर त्याचा स्वभाव सोडित नाही. उत्पन्न होणे आणि नष्ट होणे. कारणातून कार्य आलं आणि पुन्हा ते कशात चाललं? कारणातच चाललं. म्हणजे कार्यातून कारणात आणि कारणातून कार्यात याचं येणं प्रगट होणं पुन्हा कारणात जाणं. त्याचा लय होणं, त्याचं उत्पन्न होणं, लय होणं, उत्पन्न होणं, लय होणं. त्याचं सतत काय आहे ते? त्याचं चक्र चालू. चक्र त्याचं चालू आहे. त्याचं चालू आहे म्हणजे कशात चालू आहे? पिंडाचं चालू आहे. मग एका पिंडाचं चालू आहे का सगळ्याच्याच पिंडाचं? सगळे. महाराजाच्याच पिंडाचं चालू आहे का ऐकणाऱ्याचे? सगळ्याचे बरं नाही ऐकणाऱ्याचे चालूच आहे. त्याचं चालूच आहे ना. बरं तो मला विचार नाही करायचा महाराजाचा. तरीसुद्धा तुम्ही विचार करा, नका करू. शरीर त्याचं चक्र त्याचं काय चालूच आहे. पण शरीराचं जरी चक्र चालू असलं तरी देहाला मी म्हणल्यामुळं त्या अंतःकरणात त्या चैतन्याला त्या आभासाला मी मरतो असा भ्रम झाला. काय झाला? मग मरणाचं भय न मारणाऱ्याला आहे. आतमधल्या चैतन मरत कधी पण त्याला मी मारावलं असं वाटतंय बरं का. सूर्य प्रतिबिंबी झाला त्या पाण्यात आणि पाणी लोक उपसायले. तो म्हणला आता माझं काय खरं हो, आता मी कुठं राहू? पाणी उडाल्यावर मी कुठं राहू? आता तो त्याच्या जागेवर आहे का नाही? फक्त प्रगट व्हायची जागा काय झाली? पाणी काय झालं? आटलं. तसं इथं अंतःकरण लीन झालं. काय होणार आहे? मी नाही का मी विशेष रूपानं नाही? विशेष रूपानं नाही. हां जाणायचा व्यवहार संपला का मी नाही? मी आहे. मी आहे. मग मी कसा आहे? जसा आहे तसाच आहे. म्हणजे मी शुद्ध आहे, चैतन्य ज्ञानरूप आहे, असं माझं स्वरूप आहे. पण असं स्वरूप माझं आहे असा आपल्याला विचार कधी आलाय का? बरं महाराजांनी सांगितला, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, अनेक ग्रंथात सांगितला, करावा विचार न लगे चिंता कोणासी. या रे लहान. या ती भलत्या नारी नर. पण करावा इथं काय करा? बाकी काय करू नका. तुमच्याजवळची जी सिद्धी आहे विचाराची ती सिद्धी प्रगट करा आणि तिचं तेच बघा कसे ती काय काम करते. जसं एखाद्या माणसाच्या घरात तलवार आहे. तलवार म्हणजे काय? खेळणं आहे का? नाही. हा नुसती तलवार जर दाखविली एखाद्या चोरट्याला तर तो भेटू. हाणायची लांबच आहे. अरे बापरे याच्याजवळ तलवार आहे. तलवार पाहिली की त्याला असं वाटतं की याचा पुढचा प्रकार काय आहे की आपल्याला मारली तर आपण जखमी होऊ शकतो म्हणून तो पळतो. इतकी तलवारीची दहशत आहे. पण ती तलवार तुम्ही कधी बाहेरच नाही काढली, घरातच आहे. कोणाला पुढच्याला दाखविली नाही, तुम्ही बी पाहिली नाही. मग आता चोर चोरी करणार का नाही? तो भेणार का? आणि तलवार दाखविल्यावर तुम्हाला नका चालू ते येऊ देऊ, पण तुम्ही तलवार अशी उपशिली की त्याला पळणं भाग आहे. तसं आपल्या अंतःकरणात विचार नावाची शुद्धी मनुष्य देहात पडू नये वापरलीच नाही. पहा ना जपात जप करायला लागलेत लोक पण विचार करीना. किती जप झाला? म्हणजे श्रावण महिन्यात एवढा झाला. हो नाही तर ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिरात मी इतका जप केला नाही, तर गंगाच्या पाण्यात उभा राहून मी जप केला नाही, सूर्योदयाला एवढा जप करतो, पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन जप
करतो. महाराज म्हणले जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. व्यर्थ गेले ना, कारण ते उपयोगी नाहीत ना. ते तुम्हाला मोकळं करायलेत का बांधायलेत? ते बंधनात ते साधनं तुम्हाला ते तेथे आहे थोरी नागवन. नागवन आहे त्या साधनाच्या ठिकाणी, कारण तिथं आपल्याला मी वेगळा आहे असं कळतच नाही. मग वेगळा आहे कळण्यासाठी आपल्याजवळ विचार आहे, पडू नये. आणि तो विचार जागा केला कोणी? संतांनी. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आणि जागलं की जागता जगते. पा तशी जागृती जर आपल्या अंतःकरणात आली, विचाराची जागृती सगळ्यात मोठी जागृती. हां, नुसती डोळ्यानं पाहणं जागृती काही नाही, विचाराची जागृती. परमार्थात विचाराच्या जागृतीला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते बाकी कशालाच नाही. कारण खरी सुरुवात विचारापासूनच आहे आणि खरा शेवट निश्चयापर्यंत. इतकाच परमार्थ आहे. कितका परमार्थ आहे? कधी ध्यानात धरायचं, विचारापासून सुरुवात आणि निश्चयापर्यंत शेवट. त्याच्या पुढे बी काही नाही आणि त्याच्या अगोदरचं बी कामाचं नाही. अगोदर खूप केलं आणि विचारच केला नाही, वाया गेलं. हां, आणि विचार केला आणि निश्चय नाही झाला. होईल निश्चय एक दिवस, पण निश्चयाच्या पुढं काहीच नाही राहिलं. निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळं. म्हणजे आता इथं शरीर आहे, मी आहे, पण मी शरीराहून कसा आहे? वेगळा आहे. जसं तुम्हाला नारळ दिलं, कीर्तन झाल्यावर महाराजाला नारळ दिलं. नारळ कशाला दिलं? नारळाचा उपयोग काय? मूर्खपणा करायलीत महाराज लोक बी एखाद्या मंदिरामध्ये नवसं करायलीत, नारळच बांधायलेत आणि मारुती लय पावतो, कोणता देव लय पावतो. अरे सृष्टीमध्ये तो पदार्थ तयार झाला फोडून खाण्यासाठी येतो. हा, फक्त मानवालाच फोडून खाता येतो. का नारळ बांधायसाठी का खराब होऊन चाललं ना ते? मग नारळ दिलं उदाहरणार्थ, मग काय करायचं आहे? शेंडी काढायची, नरोटी फोडायची आणि आतलं काय करायचे? खोबरं खायचे. म्हणजे दोन भाग काय करायचे? टाकायचे आणि एकाचा काय करायचा? स्वीकार करायचा. तसं हे शरीर नारळासारखंच आहे. वरची नरोटी आहे, वरची शेंडी आहे आणि आतली नरोटी आहे. नरोटी शेंडीपेक्षा कशी असती? कडक असते. हां, शेंडी जरी काढली तरी नरोटी जोपर्यंत फुटत नाही, कवटी जो रग फुटत नाही तो रग पाहुणे घरी जात. एकदा कवटी फुटली मोकळा झाला म्हणले. हां, तो रग तो नियम होता, थांबा कवटी फुटायची राहिली. तशी नारळाची ती कवटी फुटली, यामध्ये गोड क्षार अशा प्रकारचं खोबरं आहे. पण आपल्याला दोन भाग टाकावं लागतात, शेंडी आणि नरोटी टाकावं. तसं इथं स्थूल देह शेंडी आहे, सूक्ष्म देह नरोटी आहे आणि राहायला केवळ सच्चिदानंद आत्मा आहे. आणि तो आपण मी वेगळा आहे, कारण सूक्ष्म देहाला सुद्धा कळत नाही. 17 तत्वाचा सूक्ष्म देह ना, त्याला काहीच कळत नाही. तो जड आहे, सूक्ष्म आहे पण जड आहे. आणि हा 25 तत्वाचा स्थूल आहे पण तो जड आहे. आणि मी स्थूल नाही आणि मी सूक्ष्म बी नाही आणि मी कारण बी नाही. म्हणजे स्थूल सूक्ष्माला जे मी म्हणत होतो, जे मला माझं अज्ञान होतं ते बी माझ्या ठिकाणी नाही. मग मी नाही का मी कारण नाही? मी कारण नाही म्हणजे मला अज्ञान नाही. आपल्याला केव्हा कळत नाही? तुम्ही विचार करा, आपल्या ठिकाणी केव्हा कळलं नाही? आपल्याला सोडून कोणाला कळलं नाही? पुन्हा नाही, आपल्याला सोडून कोणालाच कळत नाही. आपल्याला सोडून आकाशाला कळत नाही, आपल्याला सोडून सूर्याला कळत नाही, आपल्याला सोडून चंद्राला कळत नाही. पहा ना, मीला सोडून कोणालाच कळत नाही. आणि हे इतकंच परमार्थात कळायचं आणि हे इतकंच कळण्यासाठी लोक आटून बसले. एवढ्यासाठी नका करू आता हात का. इतकंच कळून घ्यायचं की कळणं म्हणजे मी आणि न कळणं म्हणजे शरीर. मग न कळणं मी कवाच होऊ शकत नाही. म्हणून इथं देह जरी असला तरी देह मी कवाच नाही. स्थूल देह जर मी कवा नाही तर मरण मला कधीच येणं शक्य नाही. सूक्ष्म देह मी नाही तर सूक्ष्म देहाचे 17 धर्म माझ्या ठिकाणी
कवाच नव्हते, पहिले नव्हते आणि आता नाहीत आणि पुन्हा कदा कल्पंती ते माझ्याकडे येणं शक्य नाही. मग मी स्थूल नाही, मी सूक्ष्म नाही आणि मी आहे तर ज्ञानरूप आहे. मग आता आपल्याला वाटत होतं महाराज मी पाप पुण्यानं बांधलो, जन्म मरणाचं बंधन, पाप पुण्याचं बंधन. आता हे न विचार केल्यामुळं होतं का देहानं बांधलं होतं? न विचार केला. हा, जो रग विचार करणार नाही तो रग त्याचं बंधन आहेच. आहे. आणि विचार केला की ते बंधन विचारांती. मग हा विचारूनी अहंकारू सांडीचे. मग आस्तीच वस्तू, आस्ती म्हणजे आपण नवीन परमात्मा झालो का? असल्यालाच आस्तीच वस्तू वैजे म्हणजे असल्यालाच मी आहे असा वैजे म्हणजे निश्चय वैजे. वैजे म्हणजे पुन्हा काही वैजे का नाही, असा बुद्धीच्या ठिकाणी काय वैजे? निश्चय वैजे. हां, तरी आपली स्वस्ती सहजे आपलं कल्याण. कल्याण म्हणजे काय? अवकल्याण कधीच नाही. म्हणजे तुझं कल्याण होईल, कल्याण होईल, तुला पोरग होईल. तो लोकाला वाटतं मुलगा झाला म्हणजे कल्याण झालं. आता कल्याण झालं का मार खायची सोय झाली? मार खायची सोय झाली. उलट बोलणं ऐकायची काय झाली? सोय झाली. तुम्ही कमिलेल्या पैशाचा अधिकारी भोगणारा तो कोण, त्याची सोय झाली. सोय झाली आणि तुमची काय झाली? आपसोय झाली. हां, मग कल्याण कशाला म्हणते की आपल्याला पुन्हा कधीच दुःख नाही झालं पाहिजे. मग आता आपण नित्य मुक्त आहेत. मुक्त आहेत का मुक्त व्हायचं